पुढे नेमकं काय आकडेवारी सांगते तेही आपण बघूयात अमित। आणखीन एक नवा अपडेट आता समोर येताना दिसतो आपल्याला। खानापूरमध्ये सुहास बाबर यांनी भाजपचा धुव्वा उडवल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। अतिशय महत्त्वाची घडामोड आपण बघतोय। खानापूर पंचायत समितीच्या 8ही जागांवरती आपण बघतोय कशा पद्धतीने धुव्वा उडवण्यात आलेला आहे। खानापूरमध्ये सुहास बाबर यांनी भाजपचा धुव्वा उडवलेला आहे। बरोबर आहे अमित। सांगलीमध्ये खानापूर पंचायत समितीच्या 8ही जागांवर या ठिकाणी धुव्वा उडवल्याचं दिसतंय। खास करून खानापूर तालुक्यामध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये झालेल्या लढतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपचा धुव्वा उडवलेला आहे। त्यांचं एक वक्तव्य सुद्धा चर्चेत आलं होतं। 4ही जिल्हा परिषद आणि खानापूर पंचायत समितीच्या 8ही जागांवर शिंदेंच्या शिवसेनेनं विजय मिळवलेला आहे आणि या विजयानंतर आमदार सुहास बाबर यांनी शड्डू ठोकत विजयाचा जल्लोष केलाय। पुढची अपडेट आपण बघतोय रायगडमधून आहे। आमदार महेंद्र दळवी यांची सून आदिती दळवी विजयी झालेली आहे। आपण बघतोय महत्त्वाची घडामोड रायगडमध्ये। आमदार महेंद्र दळवी यांची सून आदिती दळवी या विजयी झाल्यात। आपण बघतो शिवसेना या ठिकाणी आदिती दळवी या विजयी झाल्यात, तर पत्नी मानसी दळवींचा सुद्धा विजय या ठिकाणी बघायला मिळतोय। बरोबर आहे अमित। इथं दळवींचा दबदबा आपल्याला दिसून आला आहे। रायगडचे आमदार महेंद्र दळवी यांची सून आदिती दळवी या विजयी झाल्या आहेत। त्याचबरोबर त्यांची पत्नी सुद्धा विजयी झालेली आहे। तर सेंढरेमधून शिवसेनेला आदिती दळवी यांना विजयी करता आलेला आहे आणि त्यांच्या पत्नी मानसी दळवींचा सुद्धा या ठिकाणी विजय झाल्याचं दिसून येत आहे।